8 ते 14 डिसेंबर या दरम्यान हे अधिवेशन होणार आहे। रविवारी देखील कामकाज सुरू राहील। विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेतेपद देण्याची मागणी विरोधकांकडून सध्या लावून धरली जाऊ शकते। मात्र हे अधिवेशन 8 ते 14 डिसेंबर दरम्यानच होईल अशी माहिती समोर आली आहे। दरम्यान दोन्ही सभागृहांना विरोधी पक्ष नेतेपद मिळावं अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे। विरोधी पक्ष नेता हा संविधानिक पद आहे, त्याला कायद्यामध्ये आधार आहे। उपमुख्यमंत्री पद ही पद संविधानिक नाहीत, ही तुम्ही तुमची केलेली राजकीय सोय आहे। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना असेल, विधिमंडळ नियम असेल, प्रथा परंपरा असतील, याच्यामध्ये विरोधी पक्षनेता हा असलाच पाहिजे अशा पद्धतीची तरतूद आहे। आणि म्हणून येत्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेतेपद तुम्ही या ठिकाणी जाहीर करा अशा प्रकारचा आग्रह आम्ही धरलेला आहे। शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली आहे, परंतु खऱ्या अर्थानं ती घोषणा ही विधिमंडळाच्या फ्लोअरवर चर्चेला आली पाहिजे, त्याच्यावर विस्ताराने चर्चा झाली पाहिजे। आपण जे बोललात ते खरं की खोटं हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे। आणि म्हणून अधिवेशन हे 2 आठवड्याच्या ऐवजी 3 आठवडे घ्या असा आमचा आग्रह होता। 3 नाही तर किमान ठरल्याप्रमाणे 2 आठवडे तरी अधिवेशन घ्या हा आमचा हट्ट होता, परंतु सरकारनं हा हट्ट मान्य केला नाही आणि अधिवेशन हे 14 तारखेला गुंडाळण्याचं जाहीर करून टाकलं। दरम्यान यावर विजय वडेट्टीवार आणि अनिल परब यांनी काय प्रतिक्रिया दिलीत बघूया। हे 5 दिवसाचं सोंग आणि 7 दिवसाचं सोंग करण्याची गरज आहे। नागपूरचं अधिवेशन किमान 3 आठवडे तरी चालायला पाहिजे, परंतु ते दुर्दैवानं ते होत नाही। आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर लोकांना मोर्चे काढण्यासाठी मला वाटतं की आचारसंहितेचा संबंध मोर्चाशी येऊ नये, येता कामा नये। लोकांचे प्रश्न आहेत, सुटत नाही, सरकार सोडवत नाही, फक्त निवडणुका घेणं आणि सत्तेत मी सांगितलं केवळ सत्तेसाठी जगणं एवढंच या सरकारचं काम आहे। सरकारने 1 आठवड्याचंच अधिवेशन घ्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि 1 आठवड्यामध्ये अधिवेशनात काय फार काय प्रश्न मार्गी लागतील असं काही वाटत नाहीये। परंतु ज्या विदर्भासाठी हे अधिवेशन विदर्भामध्ये घेतलं जातं, किमान विदर्भाचे प्रश्न तरी प्राधान्याने मांडले जावेत आणि विदर्भातल्या लोकांना काहीतरी या अधिवेशनातनं मिळावं अशी माफक अपेक्षा आम्ही आज केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।